तामण नाही बरं का वसोरधारांजोयातो हा गणेश गुरु
पाती राहते त्यांच्यासोबत एक जणाच्या हातात दे बाकी हाताला हात लावा. एक जणाला हात लावा मागे लावा. हा. तुम्ही हात लावा. ती पळली गेली. एकदम फिरते पुढे जास्त हरि ओम सप्तदे अग्ने तमिधाः सप्तऋषभाः सप्तऋतयः सप्तधामप्रियाणि सप्तहोत्राः सप्तधात्वा जगन्ति सप्तयोनिरा प्रेरस्वघृतेन स्वाहा शुक्रज्योतिश्च सत्यज्योतिष्ठज्योतिकृपाश्च शुक्रश्चरितपाश्च चक्षुहाः ईद्रें चाग्नाद्रें च सद्रें च प्रतिसद्रें च वेदश्च संहितश्च सभराः ऋतश्च सत्यश्च ध्रुवश्च धरुणश्च धर्ता च पेधारयः ऋतश्च सत्यानिश्च सेनानिश्च सुखेनश्च अखण्डिमित्रश्च दूरे अमित्रश्च गणः ईदृक्षास एतादृक्षास ऊर्गुणः सदृक्षासः प्रतिसदृक्षास एतड वितासश्च संनितासो न अद्य समरसो मरुतो दत्ते अस्मिन्ना स्वतमांशक्र्यघासेन रान्दपरश्च गृहवेदीत क्रीडित जागी चोज्जेगे इन्द्रन्दैर्यर्भिषो मरुतो नुवर्मानो भवन्यदेन्द्रन्दैर्यर्भिषो मरुतो नुवर्मानो भवन्न एवमिमं जजमानन्दे जत्कर्मणाच्चरेरजान्यदवान्योनमिहाकराम् अग्नेको स्वेट्टकृतविद्वान् स्वेट्टको सोतं करोतु स्वाहा। नारायण भगवान की जय। लागूनच जा म्हणा हळ लागते विद्यां पुष्टिन्द्रियं बलं तेजमायतमारोग्यं देहि मे हव्यवान् ईशान्यां भस्मधारणं सर्वांनी यजमान पत्नी आपापल्या जागेवर बसून घ्या. चला बसा. यजमान पत्नी आपल्या जागेवर बसून घ्या. बसा. सर्वांनी हात जोडायचे. म्हणा सर्वांनी यजमान पत्नी सर्वांनी म्हणायचंय श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रियम बलम तेज आयुष्यम आरोग्यम देहि मे हव्य वाहन. प्रत्येक कुंडावरच्या गुरुजींनी भस्म घ्या. ईशान कोण भस्मधारणम त्र्यायुखण्डमदग्नेः कश्यपचित्रायुखं देवे कुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखम्
दक्षिणस्कन्धे वामस्कन्धे हृदयेनाथो शिरसि शिखाया. हा, पुरुषांनी कपाळाला, गळ्याला, दोन्ही दंडाला आणि छातीला म्हणजे हृदयाला, महिलांनी मंगळसूत्र डाव्या हाताच्या बांगडीला आणि डाव्या कुशीला, पुरुषांनी कपाळाला, गळ्याला, दोन्ही दंडाला आणि हृदयाला, महिलांनी मंगळसूत्र डाव्या हाताच्या बांगडीला आणि डाव्या कुशीला, कृष्णा गुरुजी ब्रह्मा, कृष्णा गुरुजी यज्ञ मंडपात या. संसर्गप्राशनम् पवित्राभ्यां मुखविसर्जनम् अगनो पवित्रपतिपत्ये प्रणीतोदकेन संकल्पाः. मार्गांकडे देऊन टाकायचं, एका ठिकाणी देऊन टाका. प्रणीतोदकेन संकल्पः सग्रहमकपूर्वकं त्रयोदिनसाध्यपर्यन्तं पंचमुखात्मक श्रीरामनामयाग सांगता सिद्ध्यर्थं ब्रह्मणे पूर्णपात्र स्वदक्षिणाकं दानानि करिष्ये. आम्ही कीर्तन ऐकायला तरसलो रे. रात्री कीर्तन चाललं, लिंकच कोणी टाकली नाही. एक लिंक टाकली की चालत नव्हती लिंक. प्रायव्हेट व्हिडिओ ते काय झालं किड्स मी मोबाईल नवीन आहे, सेटिंग केलेलं नव्हतं. डायरेक्ट लाईव्ह करायचं. मी आलो 7:30ला नाही फोन केला, लगेच चालू केला. आणि फक्त ते याचं कीर्तन ऐकलं पुण्यावालं. आता आहे सगळे हे तुम्ही सारखं महिलांनी मला जागा देता का? पुरुषांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या डाव्या हाताला बसा. महिलांनी पुरुषांच्या पाठीमागून या, त्यांच्या डाव्या हाताला बसा. महिलांनी पाठीमागच्या साईडला येऊन पुरुषांच्या डाव्या हाताला बसा. पुरुषांनी महिलांच्या जागेवर जाऊन बसा. पुरुषांनी महिला बाजू फक्त आमचं नाही नाही रे बाबू
समोरून या. समोरून या महिलांनी. जागेवर सापडत नाही. रोजच्या प्रमाणे जे काही आपण यज्ञामध्ये केलंय आजचं कर्म त्याची 1-2 मिनिटांमध्ये माहिती. त्यानंतर यज्ञाची महाआरती होईल. आरती झाल्यानंतर महाराजांच्या हाताने आपल्या सर्वांना 3 दिवस जे आपण यज्ञ केला यज्ञाचा प्रसाद नारळ वाणी फळ हे आपल्याला प्रमाणात दिले जाईल. त्यानंतर कोणतंही यज्ञ याकडे कर्म झालं तर त्या ठिकाणी अवकृत स्नान असं म्हणतात. शेवटचं यज्ञ झाल्यानंतर त्याला गंगेवर स्नान करून असते. आता काही ठिकाणी गंगा असते, काही ठिकाणी नसते. योगायोगाने आपण त्या ठिकाणी गोदावरीच्या किनाऱ्यावर आहोत आणि आपण त्या ठिकाणी सर्व झाल्यानंतर सगळ्यांनी गंगेवर जाऊन त्या ठिकाणी स्नान करायचे. हे यज्ञाचा नियम आहे आणि योगायोगाने त्या ठिकाणी उपलब्धता आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी सर्व यजमानांनी ते झाल्यानंतर सर्व आटल्यानंतर गंगेवर जाऊन स्नान करायचंय. ज्यांना तब्येतीची जर होत नसेल तर त्यांच्यासाठी पर्याय म्हणून आपण शक्यतो काढू नका. सर्वांनी यज्ञाचं झाल्यानंतर स्नान करून पुन्हा आपल्या महाप्रसादासाठी पुन्हा यज्ञामध्ये मागणी त्या ठिकाणी यायचे. आता यज्ञाची 2 मिनिटात आपल्या सर्वांना माहिती झाली. जोडीने सगळ्यांनी स्नान करायचे. देवा ओ देवा देवा येते येते.
म्हणला का दान केलं का असं आपल्याला आहे. येशन विचार कठोर दान त्याच्याशीलत गुणवत धर्माहा ते म्हणते लोक गुरुवार होता मनुष्य कल्याण पण ते विधी आहे. फक्त आपल्याला विषय आहे मानवाला हा विषय सगळं सांगितलं तुम्हाला. कठोर दान दान हे घडायलाच पाहिजे आपल्याला. आपण ज्या वेळेला कमवतो ना तसं आपल्या वाटेमध्ये मुलांचा हक्क आहे, पत्नीचा हक्क आहे, सर्वांचा हक्क असतो. पण आपल्या कमवण्यामध्ये विश्वासाचा पण हक्क आहे. तर आपण ते दान आपण स्वतःसाठी वापर करायचा गोष्ट दानासाठी दिली आहे. तर आपण फक्त काय करतो सकाळ लोकांमध्ये काय जेवणाचा खूप वापर करतो त्याला. पण जे कमवतो ना त्याचं थोडं तरी दान घ्या. ते तुमच्या सोबत येणार आहे. ते नदी वाहण्याने शुद्ध आहे आणि धन हे दानाने शुद्ध आहे आणि शरीर स्नानाने शुद्ध आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ईश्वराने अवयव दिले त्या स्वार्थाने परमार्थ आहे. जसं समर्थ म्हणतात समर्थाची भक्ती आहे. तुम्ही समर्थाची भक्ती करा त्याच्यामध्ये अर्थ आहे. समर्थ नावामध्ये अर्थ आहे पण का कुठं जायची गरज नाही. ते म्हणजे फक्त माझी भक्ती करा. अर्थ म्हणजे पैसा आपोआप येईल तुमच्याकडे. तसं पैसा येण्यासाठी तुम्ही जेवढा संचय करता ना तुम्ही पाणी जे एका ठिकाणी ठेवलं ते खराब होते, ते गडूळ होते, पाणी चांगलं राहत नाही. जसा पैसा तुम्ही कसा आलेला तर घरामध्ये ठेवला तो वाढणार नाही. काही का असा समज पैसे ठेवल्यानं वाढतात. तो दान झाले पाहिजे. दान दिल्यानं वाढतात. जेवढं देताना तिथे दुप्पट तुम्हाला येते. म्हणून हस्तस्य भूषण दान सत्यम कंठस्य भूषण की आपण आपल्या कंठाला शक्यतो चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं की आपण वेद आहे थोडं आपल्याला आपल्या धर्मामध्ये मनाला भरपूर गोष्ट दिली ते तुम्हाला म्हणा. जय जय राम विचारी जे आपण आता जप केला आहे श्रीराम जय राम जय जय राम ते म्हणत बसा. फक्त चांगलं कानाला चांगलं श्रवण करा. कृतनहरती पापानी चांगलं श्रवण केलं तरी पाप निघून टाका. पाय देईल आपल्याला प्रदक्षिणा पदे पदे एकदा तरी तीर्थयात्रा करा. एकदा तरी कुठे तीर्थयात्रा चालत पाहिजे. हे पाय ज्या वेळेला आपण तीर्थयात्रेमध्ये जातो की प्रत्येक पावलामध्ये आपण एक गिरे पाप नाही सवते ते आपल्याला अवयव दिलेले. पुन्हा आपण जे हवन केलेले आहे ते आपले आंतरिक लोक जातात, आपल्या घरातले लोक जातात आणि यज्ञाच्या हवनासाठी काल सांगितलं सर्वांची पुण्याही लागते आणि त्याला आपलं कर्म चांगलं तर आपल्याला मिळते. आता 3 दिवस तुम्ही बसला काही अडचण नाही, काही नाही, काही नाही. तर तुमच्या नशिबात पण त्यावेळेला नशीब चांगलं असते पण आपले प्रयत्न कमी पडतात. आपलं कर्म आडवायचे. कर्म चांगलं असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून तुम्हाला 3 दिवस निर्विघ्न संसाराची अडचण नाही, प्रपंचाची नाही, लेकरबाळाची नाही, कुठे कशाची नाही आणि गावातही कोणती नाही. यज्ञ चालू असताना अगोदर असं ते वेगळा व्हायचं पण नंतर कारण ह्या अडचणी कधीच येणार नाही. फक्त आपलं अंतर्गत शुद्ध पाहिजे, मनातून इच्छा पाहिजे. ज्याला आवडेल तो सवड काढतो. बस हे म्हटले म्हणून त्यांनी बसायचं तसं नाही. म्हणून हवन केला आता आपण बोलतात आणि हवन केल्याने जेवढे दोष असतील तेवढे निघून जातात. पण आपली श्रद्धा अंतमध्ये फळा श्रद्धा पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुचरित्रामध्ये सांगितलेलेच आहे. हे तुम्ही श्रद्धा ठेवा. वैद्यावर जे डॉक्टरचे औषध देतो की ब्राह्मणावर आपण कर्म करतो विश्वास पाहिजे. विश्वास फलदायक. श्रद्धा नसेल ना तर फळ कोणतेही लोक मिळत नाही. श्रद्धा नितांत पाहिजे. अंतःकरणाला पण श्रद्धा पाहिजे. आणि आपले हे हवन करायला त्यामध्ये विषय जेवढा हवन करायला किती नशीब लागतो तिथे नशीबवान आहे. एवढं 3 दिवस सारखा हवन हा कुठले बरेल पण हा कुठला काळजी करू नका. हा जो समाजांचा आहे चैतन्य संप्रदाय लक्षात ठेवा. आता या माता भगिनी अनेक जण पाहत होते रात्री 12, 1, 1, 2 बघतात. सकाळी उठल्यानंतर त्या कामांना गेले असतात काम करून. बघा किती सोबत असतात. त्याला चैतन्य संप्रदाय फक्त समर्थक आहे. तुम्ही किती काम करा या ठिकाणी तुमच्या उत्सवामध्ये तुम्ही झोपले ना तुम्हाला 2 तास जरी झोप लागली सकाळी उठून काम करणार निवड चुकून जाणार नाही. आणि लग्नामध्ये 1 दिवस काम करा
सगळं सुटणार नाही दाबाईपर्यंत. त्याला चैतन्य संप्रदाय म्हणतात, याला समर्थ म्हणतात. तुम्ही रोज उशिरा झोपताय, सकाळी उठून तयार येता का नाही? तिथल्या माता बहिणी खूप सेवा करतात, दिवस फिरतात, पाय दुखत नाही, काही दुखत नाही. रात्री झोपताय, सकाळी पुन्हा. त्याला चैतन्य म्हणतात, सदैव चैतन्य आहे. ही समर्थाची शक्ती आहे. हे तुम्हाला सर्वांना घडतात. प्रत्येक याच्यामध्ये हे यज्ञ आहे. यज्ञामध्ये अनेक प्रकारचे दान तुम्हाला घडले, तुमच्या हाताला संकल्प सुटले, बाकीच्यांना सेवा घडली. ते पूजाला बसलं म्हणजे दान करा, त्यामध्ये फायदा जास्त असेल. बाकीचे सेवे गेले का त्याला वाढणार सुद्धा. अन्नदान महदान पितादान परम. तर एक अन्न वाढतो, पण खाणारा छापून देऊ कधी बघा. मी अन्न वाचवतो काम करतो जेवणामध्ये. अन्न कधी वाया जात नाही, कधीच नाही. दादा तेवढंच घ्यायचं. अन्न तारी, अन्नमारी, अन्न विकार तरी. अन्नामध्ये सगळेच प्रकार आहेत. म्हणून अन्नाचा शाप कधी घ्यायचा नाही. की आपण अन्नासाठी गाव सोडलेलं असते, की आपल्या गावाकडे उदरनिर्वाह होत नाही, आपण बाहेर गावी येतो. तर तिथं मात्र आपण आत्मकुठले जेवण करतो, भरपूर टाकून देतो. रोजचा किती स्वयंपाक वाया जातो. महिलांचा बघा, रोजच्या 2 पोळ्या होतात. 2 पोळ्या घातल्या तरी हिशोब लावून वर्षाच्या किती पोळ्या वाया खाल्ल्या. पण 2 पोळ्या कधी करा ना, ते गुडभर जाऊन दान करा. तुम्ही 80 वर्ष गुडभर जाऊन दान केले किती व्हायचे? 2 पोळ्या वाया गेलेल्या सोबत येणार नाही, पण गुडभर जाऊन दान केलेले 60 वर्ष सोबत येणार तुम्हाला. तांदूळ भात वाया जातो आपण, सकाळी सगळं कोणी खात नाही. थोडा भात कमी करा ना, गुडभर तांदूळ दान किंवा बाजूला काढून. तुम्हाला कोणी विचारणार नाही. वाया गेलेलं कोणी विचारत नसेल तर दान दिलेलं कोणी विचारेल का? महिलांना दान करायला खूप आहे घरामध्ये, छोटे छोटे उपाय. 2 गुडभर तांदूळ बाजून टाका, गहू बाजून टाका, धान्य बाजून टाका. उंचालाही काम म्हणजे दान करायला खूप आहे. पुरुषांना काय नाही, रोज 10 रुपये टाका ना. दान करायला काय आपण एवढं कमवतो ना, त्यातला एक हिस्सा होत नाही 10 रुपये. वर्षाला किती होतात? त्याच्यामध्ये दान घडते. देशात विद्याने तत्वाला दान. दान अत्यंत महत्वाचं आहे. दान केल्याशिवाय परमार्थ काही घडत नाही. त्याच्यापेक्षा शील म्हणजे प्रतिष्ठा. प्रतिष्ठा ही चांगली असावं, कोणत्या व्यसन नसावं, व्यसन अजिबात नसावं. आता या ठिकाणी यजमान सगळे बसले, कुणी जर बिडी वडत असेल तर त्या सोडून, त्या धुरासोबत ते धूर जाऊ द्यायचे करून, कोणी नंबर उठवत असेल त्या सोडून, मुलगा मोठा झाला त्याच्यासोबत नंबर खाणं बरोबर वाटत नाही, पुढे त्याला सगळे लागत. आपले संस्कारात विजय उच्चते. संस्कार आहेत आपले, चांगले संस्कार ठेवायचे. कोणी गुटखा खात असेल तर बहुतेक खाणारी कोणी येतच नाही यज्ञापर्यंत. हे असेल तर सोडून द्या असते व्यसन. कोणतं जर व्यसन असेल, काही व्यसन सांगता येत नाही, विचारता येत नाही, तरी सोडून द्या. आधी ठिकाणी सगळे सुखी संसार तुमचा येतो. जिथं व्यसन नाही ना, त्यासाठी आनंद कोणत्याच संसारात नाही. आणि जिथं व्यसन आहे त्यासारख्या संसार कुठल्या जगात कुठं नाही. महाराष्ट्रासमोर मी सांगायला पाहिजे, कारण प्रपंच आपल्यासाठी, प्रयत्न कोणासाठी केला त्यांना काय आहे त्याचा फरक? आपल्यासाठी ते प्रपंचवाल्यासाठी चांगला प्रपंच चालवायचा. म्हणून शील म्हणजे प्रतिष्ठा जीवनामध्ये चांगली असावी. उत्तमा स्वनामे तो पितृनामे तो मध्यमा, अथवा मातृनामे तो पत्नी नामे धमाधमा. तुम्ही स्वतः विद्या शिकले, ज्ञान आलं, भरपूर शिकले, लोक तुम्हाला ओळखतात. कोण येते? गुलाब आहे, म्हणजे स्वतःचं नाव. ज्यावेळेला आपण काही कमवत नाही ना, त्यावेळेला वडिलांचं नाव आधी लोक घेतात. हा काय कोणाचा मुलगा? आणि रामगावचा मुलगा आहे. आणि हरिकाम त्याकडे आहे ना, तर इकडे नाही तिकडे. उत्तमा स्वनामे स्वतः कमवायचं. पितृनामे मध्यमा, आधी वडिलांचं नाव घेतात लोक, म्हणजे ते मध्यमध्ये आहे. अधमा मातृ नामे, एखाद्या विचाराचे वडील वाढतात, तो मुलगा काही काम धंदा करते, काही नाही. आई विचार एखादी नोकरी करते, लोक म्हणजे कोणाचा मुलगा आहे? आपल्याकडे नोकऱ्या करतात ना, त्यांचा मुलगा आहे. हे अधममध्ये झालं. अधमा मातृ नामे तो पत्नी नामे हे धमाधमा. एखादा दुधापासून खातो, काही काम धंदा नोकरी विचारे धुणे भांडे करते. कोणी विचारलं काय? आपल्याकडे येतात त्यांच्या मावशी गावाला, तिचा नवरा आहे. काय उपयोगी त्याला? उत्तमा स्वनामे, स्वतःचं नाव कमवा. त्यासाठी तुम्ही कष्ट करा. त्यासाठी विद्या पाहिजे, दान पाहिजे, धन पाहिजे. त्याच्यापेक्षा प्रतिष्ठा चांगली पाहिजे, व्यसन पण नसावं. न गुणो न धर्म, हा गुण चांगले पाहिजे. आता गुण जर नसतील तर काय? गुण अनेक प्रकारचे, पण वाईट पाहिजे नाही. सहवास हा चांगला असावा. एका मित्राचा व्यसनी असेल त्याला सोडून द्यायचं. एक मित्र गेला म्हणजे काही दुःख नाही त्याच्यामध्ये. कमी मित्र असावे पण चांगले असावे. हे तर तुम्हाला सहवास गुण तर चांगला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी घडणार आहेत.
आणि ह्या जर गोष्टी नसते नुसतं आपण मनुष्य हे प्राण्यामध्ये सांगितले पशुसारखे फिरले असते काही केलं नाही ना. जन्मायू निगत मातमी कोणी रंग कसा वाढलो झाडो मी इकडे तिकडे आधे मध्ये रडलो राहतो की त्याला आधे मध्ये राहू मग काहीतरी कमवायचं जीवनामध्ये. ते कमवलं तर तुम्ही इथपर्यंत येणार आहे दुसरी काम येणार नाही. आणि जे आपले आहे ते आपल्या स्वतःसाठी स्वतःचं कर्म स्वतः हे तुम्ही दान धर्म करता तुमच्यासाठी आहे. आणि सर्वांना एक विनंती कोणाच्या दानामध्ये आड येऊ नका. तिथे पितृदोष आहे ना ते फार मध्ये करतात. कशात एवढं दान द्यायले कशात पूजाला बसायले दुप्पट पाप त्यांना लागते. तुम्हाला जर कुठं जायचं नाही बसायचं नाही तर जाऊ नका पण कोणाला दानाच्या आडवं येऊ नका. आणि पित्र जे असतात ना पित्राचे जे अवरूप असेल पितृदोष असेल ना ते पण येऊ देत नाही. त्या पित्राचा देवाचा फार शक्तीच आहे आधी माणसारखं. इथपर्यंत यायला खूप आपल्याला तपश्चर्या लागते. आणि त्यातल्या त्या यज्ञाची पूजा घडायला ही कोणालाही घडत नाही. खूप इच्छा असते खूप लोकांनी नाव दिलेली असते. आणि आपल्या संसारामध्ये आपण किती कमवा आता मला सांगा आपले पूर्वज सगळे गेलेले कोणी काय सोबत नेला आतापर्यंत कोणी सोबत नेलं नाही. पण पुढचे कोणी येणार आहेत का काहीच नाही. ते धनाने भौम पशवष्ट गोष्टी भाड्या क्रोधाने जनस्पशाने देहश्चिताया पदोरका मार्गे कर्मानु गच्छन्ति तो योग येत आहात. आपण येताना एकटे आलेलो जाताना एकटे जाणार आहे. धन दौलत सगळं जाग्यावर राहणार आहे. पैसा बँकेत राहणार आहे. भाड्या क्रोधाने फक्त पत्नी दारापर्यंत येणार आहे. पहिल्या माता भगिनी आयुष्यभर कशात राहिले आता काय नाही लगेच लग्न व्हायले पुनर्विवाह ती फक्त दारापर्यंत येणार आहे. जलस्पर्शाने पाहुणे रावणे आलेले सोयरे धारे फक्त स्पर्शनापर्यंत येतात. ते पण गडबड करतात 80 वर्ष सांभाळतात. लेखी वस्तू ठेवायची तयारी नसते. आपलीच परिस्थिती बघा काय ती पाहता सर्व झालं. आपण कमवलं सगळं हे केलं आहे काही त्याचा उपयोग देहश्चिताया ज्यावेळेला आपल्याला शरीराला आपले लागतो तो एकट्याचा प्रवास होतो. पण त्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे जात नाही. तुम्ही जेवढं सत्कर्म केलं जेवढं दान धर्म केलं जेवढं अन्नदान केलं जेवढं चांगलं केलं तेवढं सोबत येणार आहे तुम्हाला. पण जेवढं वाईट कर्म करता ना तुम्ही सोबत का येत नाही ते तुमच्या हाताने इथंच भीत केल्या जाते हे लक्षात ठेवा. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला अनुभवपणे पाप कर्म घडतात. काही माणसं 6-6 महिने 2 महिने तकलावून पाहतात त्यांचे श्वास संपत नाही. न लग्न कुटुंबी पापी ज्या वेळेला सगळे श्वास संपतात आपल्याला काही श्वास दिलेले ठेवायला. पण ज्या वेळेला शेवटचा श्वास संपल्यानंतर एक श्वास कोटी रुपये देते विकत भेटत नाही. हे शासनाने सांगितले अजिबात भेटणार नाही. पण सगळे समजावर आपण गेले म्हणून सांगतो. आणि त्यावेळेला मात्र एकट्याचा प्रवास चालू होतो तर त्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे जाता सोबत काहीच नाही. तुमच्या मायाचे नाही जाईल कोणीच येणार नाही. पण जे तुम्ही सत्कर्म जे केलेले दान धर्म पूजा आमच्या हे सगळं सोबत येणार आहे. पण जे बाकीचं कर्म काय असं वाईट केलेलं ते मात्र तुम्हाला भोगून जावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत. काही दिलं फार उपभोग आपल्या हातात आहे भोग ईश्वराच्या हातात आहे. काही लोक जेवायला शिवाय देतात मानत नाही काही नाही त्यांना खूप त्रास होतो. पण त्यांना बोलता येत नाही त्यांना खूप त्रास होतो. हे कसं द्यायचं कारण की आपल्याला देवाला ज्यावेळेला जन्म दिला त्यावेळेला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ते वापस घेत नाही. आपण एखाद्या दान कुठे आपल्याला भांडण करू आपण भांडण करून वापस घेतो. काय घेतो वापस तर ईश्वराकडे कसं नाही त्याने दिलं तुम्हाला. पण तुमचं राहिलेलं आयुष्य कसं घालायचं ते त्याच्या हातामध्ये. म्हणून कर्म जर चांगलं केलं तर आपल्याला शेवटच्या क्षणी काम येणार आहे. म्हणून तुम्ही जे या 3 दिवसामध्ये सर्वांनी खूप अंतःकरणाचं आवाहन केलं अंतःकरणातून पूजा केली. विशेष म्हणजे गडबड काही कोणी केली नाही. ती तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे. त्यात गडबड केली असती आम्हाला जायचं पुणे सगळे बाहेरगावचे यजमान आहेत काही गावातले यजमान आहेत त्यांचं खरोखर मी अंतःकरणातून अभिनंदन करतो. ते महाराजांनी आयोजन केलेलं आहे तर तुम्ही इथपर्यंत आला पुन्हा यज्ञाचा सोहळा पार पडला. सापड तुम्ही माता वगैरे तुळशीला रोज पाणी घालता का पाणी घालता तुळस चांगली राहावी वाढावी म्हणून. तुळस लावून तिच्याकडे पाहिलं नाही ती तुळस वाढणार नाही. शेतामध्ये सगळे शेतकरी झाडं लावतात त्या झाडाला सारखं पाणी घालतात नाही पाणी घातलं झाड वाढणार आहे का. झाडाचं संरक्षण करतात फक्त पाणी साचतात. तसं हे कर्म आपण जे करतो आपण यावेळी सहभागी झाला तू यांना सहभागी दिले. आणि सगळ्यात जास्त आपल्या मुळावाचे
प्रत्येकजण प्रॉपर्टी कमवतो. प्रॉपर्टी कमवण्यासोबत संस्कार द्या त्याला. संस्कार नाही दिले ना, तुमची प्रॉपर्टी तुमच्या डोळ्यासमोर दिलेली तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही बरेच पाहता उदाहरण, मला सांगायची आवश्यकता नाही. म्हणून संस्कार द्या की तुम्हाला संस्कार उदाहरण देतो आणि तिथे थांबतो. कारण आता ही जेवणाची वेळ झालेली आहे. ही जेवणाची वेळ झालेली आहे. कारण काय, स्वयंपाक तयार झालेला आहे, जेवणाची तयार झाली किंवा जेवण करायचं, मध्येच हा जेवण उभा राहिला दोन्हीच्या, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. की संस्कार म्हणजे काय ते तुम्हाला उदाहरण देतो, तिथे थांबतो. की तुम्ही माता वगैरे 50 रुपयाचं दूध घेता लिटर, 1 लिटर दूध, त्या दुधाकडे सारखं लक्ष देता, म्हणजे तापवता त्याला. संस्कार म्हणजे काय, सारखं लक्ष देणे. मग ते दूध चांगलं राहते. परत त्याला एकदा तापवता तुम्ही त्याला, संध्याकाळ पण दूध चांगलं राहते. पण संध्याकाळी त्या दुधाला तुम्ही एक संस्कार करता, म्हणजे त्याचं दही तयार होते. मग एक संस्कार केल्यानंतर दुधाचं दही तयार होते. पुन्हा तिथे दह्याला मग जपता तुम्ही, त्याच्या साईला वगैरे. मुलीचं लग्न झालं ना, लेकीची माया कमी होती. ते बाळ जन्माचे नातू नात त्याच्याकडे आईचं लक्ष लागते, त्याला जास्त जपते. तसं महिला दुधापेक्षा साईला जास्त जपतात. साईचं तुम्ही ते निर्जन घालून दही तयार करता. दह्याला संस्कार केला तिथे लोणी तयार होते भक्तांना बघा. आणि त्या लोण्याला संस्कार केला तर 800 रुपये किलो शुद्ध तूप तयार होते. कशामुळे त्या दुधाला तुम्ही संस्कार केले दिवसभर सारखे. आणि त्या दुधाला घेतलं नाही पाहिलं तर खराब होऊन जाते. आणि विशेष म्हणजे तुम्ही दुधाला त्या उन्हाळ्यामध्ये जास्त तापवता. का तापवता, कारण दुधाला ही गरमी सहन होत नाही. त्या दुधाला उन्हाळा जाणवत नाही अजिबात जास्त ऊन. मग त्या दुधाला 2-3 वेळा तापवता. म्हणजे तापवणं म्हणजे जास्त लक्ष देणे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, जसं उन्हाळ्यामध्ये दुधाकडे जास्त लक्ष देता, तसं मुलगा मुलगी कॉलेजला गेली की जास्त लक्ष द्या, त्यांचा उन्हाळा चालू होतो. हे लक्षात ठेवा, दुधासारखा त्यांचा उन्हाळा चालू होतो. थोडं जास्त लक्ष देतात दुधासारखं. म्हणजे विचार करा, 50 रुपयाचं दूध त्याला संस्कार केले, म्हणजे जास्त लक्ष दिल्यामुळं 800 रुपयाचे तूप तयार झालं. मग संस्कारात उद्योगते की संस्कार अत्यंत महत्वाचे. आणि संस्कार चांगले की ते संसार चांगला आहे. दोन्ही शब्दावर अनुस्वार आहे, लक्षात ठेवा. आणि दोन्ही शब्द म्हणायला अवघड आहे, कारण संसार करायला पण अवघड आहे. पण आपण तो तरी करतो, अवघड असून सुद्धा लक्षात ठेवा. संसारासारखं आवड कोणताच परमार्थ नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात नंतर करू, हे करू, पण प्रपंच आणि परमार्थ याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तो संबंध आपण लावलेला आहे. जसे 2 ग्रस्त होते, ते पायी प्रवास पूर्वीच्या काळी, आणि ते पायी चालले. एकाला सगळ्या गावात गादीवर झोपण्याचे, ते सोबत वरकडे घ्यायचा आणि जायचा. एकाला सेव होते घोड्यावर प्रवास करायचे, ते घोडेशिवाय जातच नव्हता. आणि असे प्रवासाला निघाले, दोघांची भेट झाली. आणि पूर्वी काय होते, अस्तमान झाल्यानं प्रवास करायचे नाही, थांबायचे. रात्री बेरात्री फिरत नव्हते. रात्री बेरात्री फिरणारे दुसरे असायचे, पहिले फिरत नव्हते. एका गावाचे मुक्काम त्यांचा ठरला की सोबत चालले असे ते. आणि गावाच्या बाहेर लोक होते काही. मग घोड्यावाला समोर होता, तो घोड्यावर बसलेला चालला, आणि ओळखीवाला मागे होता, त्याच्या हातात ओळखी होती गाडी. मग त्या लोकांना अंदाजा काय करणार, ते समोर ते चालताना मालक म्हणजे, पण मागून चालायला ना तिची गादी घेऊन ती ओळखी हातात ते नोकर आहे म्हणजे. गावाच्या बाहेरच्या दोघांचा त्या लोकांनी संबंध लावला. मग ते 2 जण पारावर गेले. पूर्वी मुक्काम पारावर असायचा, द्वाज वगैरे काही भाषा भानगडी नव्हत्या. पण ते मुशाफरी मंदिरात झोपायचे. पण मारुती मंदिर पैसे गेले आणि तिथे 10-12 लोक बसलेले असते सायंकाळी. आता त्या वळकटीवाल्याने काय केलं, ज्याला तिथे गाडी टाकली झोपायला मस्त. म्हणजे घोड्यावाला जो होता उतरला, त्याला घोड्याला पाणी पाजणं, पेंडी टाकलं, त्याची घोड्याची कुटाणी करत टाकला. तर तिथे जे लोक होते ना, त्यांनी हा दोघांचा अंदाजा काढला. ते म्हणजे झोपलेला आहे ना, बघा नशीब आहे. मालक आहे म्हणजे आल्या होत करायला टाकून, हे नोकरी म्हणजे घोड्यावाला. पण दोघांची ओळख नाही, काय नाही, फक्त संबंध लावला. तसा आपला प्रपंच आणि परमार्थ संबंध काहीच नाही, ते आपण लावलाय. जसं त्या 2 माणसाची ओळख नाही एकमेकाची, आणि मनुष्याने त्यांना संबंध जोडले एकमेकाचे, तसे आपला नाही नंतर करू, नंतर काही होणार नाही. जोपर्यंत हातपाय डोळे कान तुमच्या हातात आहे सगळं, तोपर्यंतचे पुन्हा काही होणार नाही. म्हणून हे तुम्हाला
3 दिवस फार चांगल्या प्रकारे घडलं, असं घडत राहावं. बऱ्याच निर्माणाची इच्छा आहे की आम्हाला पुढच्या वर्षी पूजेला बसायचं. काही निर्माणी बरीच इच्छा आहे की आम्हाला पुढच्या वर्षी पण या ठिकाणी पूजेला बसायचं. मी महाराजांना विचारतो, आता कसं आहे माहिती आहे का, जसं तुम्ही तुळशीला पाणी घातलं तुळस वाढले, झाडाला पाणी घातलं झाड वाढलं. इथं आता महाराजांनी काल तुम्हाला हे ध्वजस्तंभ दिला यज्ञाचा. आता हे ध्वज केव्हा हलत उडतो, हलतो चांगला वारा आला, कमी वाऱ्यात हलत नाही, त्याचा जास्त वारा लागतो. जास्त वाऱ्यात ते ध्वज हलणार आहे. यज्ञाचा ध्वज आहे, पण तुम्हाला यज्ञाचा ध्वज सदैव जर पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही पाहिजे. आता आम्ही आलो पाहता, आम्हाला बोलावलं, तुम्ही नंतर यज्ञ होईल का? तुम्ही वाऱ्यासारखा जोरात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र. वारा एकदा एकत्र आला तर ते ध्वज उडत असतो, लक्षात ठेवा. म्हणून हा यज्ञाचा ध्वज महाराजांनी लावलेला आहे आपल्यासाठी. आता तुमची इच्छा असेल तर महाराज करायला तयार आहे दरवर्षी. म्हणून माझी विनंती सुरू आहे म्हणाला की आता तुम्ही आज पूजेला बसला, कोणती 3 वर्ष पूर्ण करावे, कोणती पूजा 3 वर्ष पूर्ण करावी. हा खर्चाची नाही, काही नाही त्याला. बघा डॉक्टरकडे गेले नाही नुसतं 10-15 हजार रुपये लागते, नुसतं जाऊन यायचं. आणि हे जर तुम्ही केलं तुम्हाला तिकडे जायची गरजच नाही. आपण जात नाही नव्हते पुण्यात सगळ्या एक विनंती करतो, म्हणजे विनंती न करतो, तुमची इच्छा असेल तर पण आमचा करणार बायको म्हणले म्हणून किंवा जीवनगुरु म्हणले म्हणून काय नाही. तुम्ही महाराज स्वतः सांगा हे पुढच्या वर्षी करा, आम्ही सगळेजण पूजेला आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः म्हणा, म्हणजे आपल्यासाठी आहे, आपल्या मुलाबाळाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. हे संस्कार आहेत आपल्या घरामध्ये यज्ञाचे. आणि हे जर तुम्हाला जर घडलं तर तुमच्या सारख्या जगामध्ये सुखी कोणी नाही, लक्षात ठेवा. सगळं सुख समृद्धी धन्य धान्य तुम्ही रोज ऐकतात. म्हणून मला पुनश्चयला विनंती करतो, हा चांगला तुमच्याकडे अगदी गोदावरी वाहतीच आहे. बघा किती पवित्र नदी आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ही दुसरी महागंगा आलेली यज्ञाची, जे हातपाय धुणं, डोळ्याला पाणी लावणं, स्नान करणं, जे घडत कसं करायचं हे तुमच्या सोबत येणार आहे सगळं. आणि गणेश गुरु सांगितले की पवित्र स्नान, यज्ञ झाला ते स्नान करतात ना, ते फार पुण्यवाने करतात. ज्या वेळेला आपण मोठा यज्ञ करतो असतात त्यावेळेला ते स्नान सांगितलेले आहे, स्नान करायलाच पाहिजे. त्या स्नानामध्ये सगळे दोष निघून जातात. स्नानाचा कंटाळा करू नका. थंड पाणी हे तुम्हाला डोकं सुद्धा दुखणार नाही, तुम्ही यज्ञावर केलेलं आहे. त्यामुळे अवश्य स्नान करा. आणि महाराज आयोजन करायला तयार आहेत, त्यांच्या स्वतःसाठी नाही, समर्थांचं काम आहे आपल्यासाठी. तुम्ही मात्र अवश्य 3 वर्ष पूर्ण करा ही मी यज्ञनारायणांना प्रार्थना करतो. तुमचं आरोग्य सुद्धा बिघडणार नाही. पण बीपी असं, शुगर असं काय होईल पुढचं चिंता करू नका. उद्याचे जाणे, उद्या होईल काय कोण जाणे, आपल्याला काय माहिती आहे का? आज आपल्याला नशिबात घडायला नाही, 3 वर्ष काही होणार नाही तुम्हाला. बिंदास नका, कशाची चिंता नाही, पैशाची काळजी करू नका. कारण जिथं तुम्ही देवाच्या ठिकाणी जाता, यज्ञाला जाता, यज्ञाची पत्नी कोण आहे? दक्षिणा आहे, लक्षात ठेवा. यज्ञाची पत्नी तेव्हा तुम्हाला कमी पडणार नाही. कशाची देणारा यज्ञ नारायण आहे तुम्हाला. नारायण म्हणजे लक्ष्मी झाली. जिथं यज्ञ नारायण तिथं लक्ष्मी असते. तेव्हा तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. महाराजांना अवश्य सांगा, आम्ही पुढची 2 वर्ष असं पूजेला बसता, तुम्ही आयोजन करा. या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. यज्ञ नारायण भगवान की जय. सर्वांनी आरती लावून घ्या. मला हात जोडून द्या ना. तसं जमतं का? आम्हाला आरती करा नाही का? ते नंतर म्हणते तुम्ही मी का केली आता फक्त एकट्याच घ्यायचं. महाराज कुठे सिरियस नाही हे मला जशी जाऊ द्या. नाही नाही माझा नाही काढला तिकडे घ्या. तेच हे ग्लास दे. हा दे ग्लास दे.
मला कोण घे मला कोण घे आम्ही काम फिरव ते तिकडून गेलं तिकडे खाली का मला आज जायला जमत नाही हां सर्वांनी आरती लावली. आणि आता जाऊ का पुढं? मंगल भगवान विष्णू हां येतं येतं Hare
कृपा सिंधू भगवंत मला माऊलीचे आई जशी लेकराला तसे घडविले जीवन दर्शन तुम्ही आम्हाला प्रतिभा प्रतिभूमाराची कृपा सिंधू भगवंत मला माऊलीचे आरती सद्गुरु रायाची कृपा सिंधू भगवंत माया माऊलीचे मूर्ती सद्गुरु रायाची सकल संत भगवंत भगवती तव देही रमते प्रार्थना दीनानाथाची कृपा सिंधु भव तारक मोचा माया माऊलीचे हरवे सद्गुरु रायाची कृपा सिंधु भव तारक मोचा माया माऊलीचे जय जय गुरुनाथा भानुदासा उद्धरिया तुझा दासा भक्तांतराया गुरुवर्या करणी वाहे गाथा जय जय गुरुनाथा नामाविक वैरी शरद कोणे दानित मजला भारे तुझरे न संसारे मज आता दुसरा नारे प्राणा जय जय गुरुनाथा भानुदासा उद्धरिया तुझा दासा भक्तांतराया गुरुवर्या करणी वाहे गाथा जय जय गुरुराया निरतो संसारी मी पापी मजवर करुणा हो धावे सत्यरूपा दत्तरूपा देवित चरणी माता जय जय गुरुनाथा भानुदासा उद्धरिया तुझा दासा भक्तांतराया गुरुवर्या करणी वाहे माता सर्वांनी कापूर लावा कापराची ज्योतांबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला जय अंबा वे अंबा जय अंबा वे अंबा चरणे वाहिता दयाच्या भागाने अंबे ओवाळ्या तुझे भवानी ओवाळ्या तुझे स्वयं प्रकाशा पाहिले आंबेचे मुर्दे शब्द शब्दी भाटे आंबे कृपा मुर्दे भवानी कृपा मुर्दे शब्दावर द्याया राजावर द्याया अंबा प्रसन्नाने भावनाने भावे कापूर हार देखले भवानी हार देखले भक्ती भावे दैवा प्रेम भावे दैवा चरणी वाहिले कामराजे जोधांबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला रे अंबा वे अंबा रे अंबा वे अंबा चरणी वाहिला कर्पूर गौरम करुणावतारम भक्तावतारम प्रेरणा सदावसंगम ध्यानवेंद्रे भगवाने वेदनमावे संधारमाना प्रसादनाय प्रभातमाला सुसेना दिव्यंबराय दिव्यंबराय पंचवाय नमः कालेश्वराय नमः चरणा पुराणभाय नमः जय आनंद भोजन भावे भवानी नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव मित्रा तमेव तमेव सर्वं मोदे काय नवाचा प्रदर्शे वापजा पुरावा प्रवदया करोमि यत्नं जगत् परस्मै नारायणाय देवरं च अजरखे ब्रह्मनाराय नमः मोदरं पादले वेदरं पादवं भविका वन्दनं राजेनाय नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे हरे भगवती राघव राजा राम सीता राम भगवती राघव राजा राम
हाथी घोड़ा पाल के जय कन्हैया लाल के हाथी घोड़ा पाल के जय कन्हैया लाल के दिगंबरा दिगंबरा दिवार वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गोपाला गोपाला देव दिगंबरा गोपाला गोपाला देव दिगंबरा गोपाला यजमानांनी तिथून देवांना आरती द्या, स्वतः आरती घ्या. जलेने सीतेले कारणम देवताभिवंदनम स्वात्मनाभिवंदनम. हाता अक्षदा फुलं तिथं आलेले आहेत, फक्त त्याला हात लावून घ्या कालच्या वनी. ओम जज्ञेन जज्ञमय जन्द देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न एवानः सचन्दर गुरवे साध्यासन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसद्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. वै राजमे श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं भारमेत्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं भवन्तपर्याः. ईशा सार्वभौम समुद्रपर्यन्ताय एकरारिणे श्लोको सारो
ग्रहे आवीक्षतस्य कामप्रिये विश्वे देवा सदासदैते शुभोदस्तक्षुरुदप्पिजवादो नोभोऽप्पिजवादो बाहुरुदप्पिजवादजवादो सम्बाहुभ्यान्तामति सम्पदुदैर्द्यावा भूमि जनयन् देव एकाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि सद्गुरु प्रचोदयात् शरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. सर्वांनी अंगभूती प्रदक्षिणा करून आपल्या खाली जागेवर बसायचं. यानि कानि च पापानि जलमान्तरकृतानि शारदानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यनां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम प्रसादकारणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर हीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर पूजनं मया देव परिपूर्णं ददस्तु मे आवाहनं न जानामि जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव यजमानाने पळीमध्ये पाणी घ्या. एताने गंधाक्षर पुष्प धूप दीप नैवेद्य फलदांबूल दक्षिणा प्रदक्षिणार्थिकन कर्मणा सद्गुरु श्री भानुदास महाराज ताज श्री सीतारामचंद्र देवता प्रियता नमः. पाणी सोडून द्यायचं, हात जोडून ध्यान करायचंय. श्री गणेशाय नमः. अस्य श्री गुरुपरंपरा स्तोत्रमन्त्रस्य गुरुसेवक ऋषिः श्री समर्थ भानुदास देवता अनुष्ठुप छन्दः ब्रह्मशक्तिः समर्थ गुरु दुर्गाभ्यां कीलकम्. श्री समर्थ भानुदास प्रीत्यर्थे सद्गुरु कृपा प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोगः अदध्यानम्. गोदावरी तटे समर्थयतिना संस्थानय स्थापितम् श्रीदासादिक भानुदासयतिना पुण्यस्तपे पावितम्. नित्यं श्रीरामचन्द्रमारुति तथा श्रीपादुका पूजनम् तत्राहं नित्यनमामि गुरवे साधे स्थितं तत्पदम्. आदिनारायणं विष्णो जगदाधारयन् परा ब्रह्मानन्दोदितं सदुर्वेण गुह्यतं ब्रह्मदेवेन तत्सर्वं वसिष्ठं प्रतिबोधितं. वसिष्ठानामतराय रामदासागतुतरं रामदासात् देवदासो तस्माद्धर्यस्मृतः. स्वामी उद्धवदच्छिष्यं योगी राघवमेव च सदा महायोगी जनार्दनमठाधिपः. गोविन्दस्वामी विख्यातौ येन विरचितं मठं योगे वामनदच्छिष्यं स्वामी लक्ष्मणसज्जनः. सीतारामचन्द्रशिष्यं भानुदासयतीश्वरः. सुरेशरामदासी स्यात् सत्फलस्थितिपटाधिपः. तस्याहं शरणं कृष्णो दीनदासाय पाहि माम्. एवं परम्परा नित्यं यपठे शृणुयादपि इति श्रीकृष्ण परंपरा स्तोत्रं संपूर्णं. सुबुद्धि शक्ति देवत सहित हिंदू सकलिता भवानी माते तो त्वरित पुरवे हर्षयितुका. तुला भानुदासे बहुशिन विलेया अवसरी स्वधर्माचा राजा मदसी तुळजे धडकरी. असावा राष्ट्राचा भजती भगवान हिंदू द्रौपदी. करावी मंदिरे विविध परिगे मुक्त त्वरिती. नद्या तीर्थक्षेत्रे भरतभूमीच्या पावन करी. स्वधर्माचा राजा मदसी तुळजे ते धडकरी. जटादाढी शोभे पवपदी करावा स्वरासा. कपाळी आवाडो असोनी तुमचा चंदन दसा. कटे रंगोटे स्मरणी उतर्या हाती धरुणी. निघाले उद्धारा सकल जगीचा सर्वद
पदवी समर्था परी ब्रह्मचर्यावरोणी श्रीराम सेवा निता चरोणी सदा साधग्रामात करी वासा नमस्कार माझा सद्गुरु भानुदासा जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की जय रघुवीर समर्थ. आता सर्व यजमानांनी आपल्या 3 दिवसाचा जो यज्ञ झालाय त्याचा प्रसाद आपण महाराजांच्या हाताने घ्यायचा आहे. प्रत्येक कुंडावच्या एकेकांनी सावकाश उठून एका लाईन मध्ये न गोंधळ करता महाराज आपल्याला श्रीफळ फळ आणि अक्षता हे आपल्याला त्या ठिकाणी देतील. सर्वांनी एकेकाने उठून घ्यायचं पण आपल्या जागेवर येऊन बसायचं 1-2 मिनिटा करता फक्त राहिला. आता उठा एकेकाने सगळ्यांनी एका कुंडावरची या पहिले मधल्या कुंडावरची उठ्या पहिले जोडी जोडीने यायचंय. दीर्घायुस्त ओघदे गणिदाद समये च तवा घडाम्यहम् अधोतवान् दीर्घायुर्भूत्वा शतबलेशाभ्येलो हतात्. नारळ आणि फळ घेतलेलं महिलांच्या ओटीमध्ये द्यायचंय. त्या अक्षता आपल्या घरी न्यायच्या. तुम्हाला नंतर काय करायचं सांगतो ना आम्ही तुम्हाला. न तद्रक्षा गोसेनाभिषाजा सरन्ते देवानामोजाः प्रथमजन्मजे खत जो विभर्ते दाक्षायणको हिरण्यको सदेवे भुग्रेणुदे दीर्घमायुः समानकिये भुग्रेणुदे जोथे मां भाजङ्गल्याने मागदानि जनेभ्यः ब्रह्मणाजन्याभ्यः कुशूद्राय यजसभाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणायै धातुरे अभूय सभयं मे कामः समृद्ध्यता मुपमादो नमतो. इदं विष्णुर्वेदकरमेतरे धानिरदे पदम् समूढमस्य भाग्यसूर्यस्य श्रेष्ठदे लक्ष्मीशवन्या भवोरात्रे भाषवे नक्षत्राणि रूपमशवेनो व्यातं वा ईशानेयानागों भैकान सर्वलोकं भैकान. नमोऽस्तु सर्वेभ्यो जे पृथिवी मनो जे अन्तरिक्षे जय दिवि देभ्यः सर्वेभ्यो नमः. अस्मे हृदयामे हरा पर्वतासो व्रतहद्रे सरहूतो सयोगाः जगतो दते स्तुवते जायि वज्र इन्द्रचेष्टा असमावन्तु देवाः. पूर्णस्त्वा द्वितीया रुद्रापसवाः सवेदता पुनर्ब्रह्माणो वसुनेत्रयज्ञैः हृतेन तवान्तान्नो वर्धय स्वसत्या सन्दुदा
श्रीमान केशव पुरुषोत्तमः सर्व शिवस्थानुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयं शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिर्गणो धाता विधाता धातुरुत्तमः प्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनस्पष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः कृष्ण लोहिताक्ष प्रदर्दनः भूतत्रिकगुप्तात्मा पवित्रं मङ्गलं वरा ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनन्तमो दुरादर्श कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्मा विश्वरेता प्रजाभवः संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शनः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषाकपुरमेयात्मा सर्वविघ्नश्रुतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संवितः समः पुनर्विलाचो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रोपहुषिरापपुरुर्विश्वयोनिषुजिश्रवाः प्रदशाश्वतस्थानुरपरारोहो महातपाः सर्वविद्वानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदविद्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहः चतुर्भुजः कृष्णर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिनः गोविदयोजयता विश्वयोनिः पुनर्वसुः केन्द्रो वामनः प्राशूरमोघः शुचिरुर्जनः संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः वेदो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः तेन्द्रियो महाबालो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशवपु श्रीमान् नमेयात्मा महादृढ महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सताङ्गतिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदात्मदिः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मैरावणो ब्रह्मे ब्रह्मदो ब्राह्मणप्रियः नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर प्रभु सियावर रामचंद्र की जय 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 रघुवीर समर्थ एक जण किशोर यंतदेव सर्वांनी आलेल्या देवतेंना सर्वांना नमस्कार करायचा आहे, कारण की 3 दिवसाकरता आपण त्यांना या ठिकाणी स्थापन केलं होतं. त्या ठिकाणी त्यांचं आता या ठिकाणी विसर्जन करावं लागतंय. उत्तिष्ठं ब्रह्मणस्पते देवायन्दसवे माहे उपपरायन्दो मारुताः सुदानव इन्द्रप्राश भवासचा यन्तु देव
गणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामना प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च यज्ञं गच्छ यज्ञपदें गच्छ सवाञ्जोनिं गच्छ सवाः एकदे दत्तो दत्तपदे सहसूतवाका सर्ववीरस्तन्दुखसवस्वाः गच्छ गच्छ सुरेश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मादयो देवा तत्र गच्छ हुताशनः यजमानांनी हातामध्ये पाणी घ्या नाना गोत्रेभ्यः ब्राह्मणेभ्यः यथोविधान दक्षिणांदासे तेनेचे कर्माधीश पाणी सोडा प्रियतान मम पुन्हा हातात पाणी घ्या नाना गोत्रेभ्यः ब्राह्मणेभ्यः यथोविधान भोज इष्ये तेने श्री कर्माधीश पाणी सोडून द्या प्रियतान मम पुन्हा हातात पाणी घ्या वत्सगोत्रोत्पन्नम जीवनदेव शर्माणं ब्राह्मणं सहस्रसपीठ सदानाने तत्तुभ्यमहं संप्रददे तेने श्री कर्माधीश पाणी सोडून द्या प्रियतान मम पुन्हा हातात पाणी घ्या यस्य स्मृत्या जनामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिशो संपूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युत अनेन संकल्पितानुसारेण प्रथमदिनमारभ्य त्रयदिनसाध्यपर्यन्तं श्री सीतारामचंद्र देवता प्रीत्यर्थं रामनामयाग खे कर्मण्ये रामनामयागाख्यस्य कर्मणाः तेने श्री भगवान परमेश्वर पाणी सोडून द्या प्रियदान मम सर्वांनी हात जोडायचे म्हणा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुस्मरण परिपूर्णजास्तु अस्तु परिपूर्णते आचम्य 3 वेळेस पाणी प्या 4थ्या वेळेस सोडून द्या केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पुन्हा 3 वेळेस पाणी प्या 4थ्या वेळेस सोडून द्या केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णुर्भास्मरणम् आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम सर्वांनी देवतेंना तिथून एक नमस्कार करावा यज्ञ नारायण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय जो यज्ञाचा आपल्याला प्रसाद दिलेला आहे श्रीफळ म्हणजे नारळ आणि फळ हे आपल्या परिवारातल्या सर्वांनी त्या ठिकाणी खायचे त्यानंतर जे आपल्याला महाराजांनी अक्षता दिलेली आहे आपल्या घरामध्ये जे कोण सगळ्यात मोठा असेल त्यांच्याजवळ घरी गेल्यानंतर ती अक्षता द्यायची त्यांच्या हाताने आपल्या सर्व परिवारांच्या डोक्यावर एक 2-2 दाणे अक्षता टाकून घ्यायची सर्वांनी त्या जे कोण मोठे असेल त्यांना नमस्कार करायचा आहे राहिलेले जे अक्षता आहेत तांदूळ एक 2-3 दाणे आपल्या धनसंचय म्हणजे जिथं आपला गल्ला आहे तिथं ठेवायचे आणि बाकी आपल्या खायच्या तांदूळ त्याला एकत्रित त्या ठिकाणी करायचे हा यज्ञाचा 3 दिवसाचा पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद दिलेला आहे तो त्या ठिकाणी भक्तिपूर्व अंतःकरणानं सगळ्यांनी घरी गेल्यानंतर व्यवस्थित त्या ठिकाणी करायचा आहे यज्ञ नारायण भगवान की जय आता सर्वांनी सवळे वगैरे काढून आपल्या रूमवर जाऊन कपडे वगैरे चेंज करून गंगेवर जाऊन स्नान करायचंय आल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे तिथून पुढच्या वेळेला काही सूचना असेल ते महाराज आपल्याला त्या ठिकाणी देतील जाणू आजच्या दिवस राहू द्या